नमस्कार, भारतीज किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लसूणी पालक। नवीन रेसिपीज बघण्यासाठी भारतीज किचनला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील। त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि मी एक जुडी पालक घेतलेला आहे। तो छान असा स्वच्छ धुवून काढलेला आहे। आता आपण हा पालक या गरम पाण्यात टाकून छान असा वाफवून घेऊया। फक्त 1-1.5 मिनिटासाठी आपण हा पालक गरम पाण्यातून काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पालक आपल्याला गार पाण्यात टाकून घ्यायचा आहे। एका बाउल मध्ये मी साइडला पाणी ठेवलेलं आहे, त्याच्यात मी आईस क्यूब पण टाकलेले आहेत। आता आपल्याला पालक पूर्ण काढून त्या पाण्यात, थंड पाण्यात आपल्याला टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा कलर छान राहील, असा हिरवागार राहील। पालक आपण छान असा गार पाण्यात टाकून घेतला होता, तो पालक आता आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशी प्युरी बनवून घेऊया। एवढं पालकचं मी प्युरी बनवून घेणार आहे आणि हा पालक आपल्याला जरा जाडसर कापून त्याच्यात टाकणार आहोत भाजीमध्ये। आता मी हे मिक्सरला छान असं बारीक प्युरी करून घेते। प्युरी आपली तयार झालेली आहे। आता ती प्युरी आपण बाजूला ठेवून घेऊया आणि छान हा पालक असा जाडसर आपल्याला कापून घ्यायचा आहे। एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, तो पण आपल्याला असं छान असं बारीक कापून घ्यायचा आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया भाजी टाकण्यासाठी। कढई गरम झालेली आहे। आता मी 2 चमचे भरून आपण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालंय। आपण जिरं टाकून घेऊया। आपल्याला लसूण जास्त लागणार आहे, मी लसूण असा कापून घेतलेला आहे। लसूणी पालक आहे त्यामुळे म्हणून आपल्याला लसूण थोडा जास्त लागणार आहे। लसूण टाकल्यानंतर मी लगेचच कांदा टाकून घेणार आहे। जवळजवळ मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, त्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता। थोडासा आपल्याला हिंग टाकून घ्यायचा आहे। 1 चमचा भरून बेसन पीठ टाकून घेऊया। बेसन पीठ आपलं छान असं भाजलं गेलंय। आता आपण यात टोमॅटो टाकून घेऊया। छोट्या साईजचा टोमॅटो घेतला होता, तो बारीक कापून घेतलेला होता मी। हा कापलेला पालक होता, तो आपल्याला हा टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद टाकून घेते। आता आपल्याला ही प्युरी टाकून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालणार आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे। मिक्सरला जो पालक लागलेला होता तो आपण पूर्ण टाकून घेऊया। पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला। चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला 2 चमचे भरून छान असं दही टाकून घ्यायचं आहे। थोडा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। मी आता गॅस बंद करते आणि झाकण ठेवते। छान असा आपल्याला तडका द्यायचा आहे वरून। गॅसवरती मी तडका पॅन ठेवलेला आहे आणि त्यात आपल्याला छान असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। यात मी आता ठेचलेला लसूण आणि थोडासा कापलेला लसूण असं टाकून घेणार आहे। लाल मिरच्या पण टाकून घेणार। थोडंसं आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे। थोडी आपल्याला तीळ पण टाकून घ्यायची आहे। इतक्या सोप्या पद्धतीने आपण लसूणी पालक तयार केलेला आहे। तुम्ही एकदा नक्की करा। माझी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।